युक्रेन आणि रशियामधलं मागच्या 2.5 वर्षापासून चालू असलेलं युद्ध असेल किंवा इस्रायल अमेरिकेने इराणवर सुरू केलेलं युद्ध असेल किंवा पाकिस्तान अफगाणिस्तानमधलं युद्ध असेल, हे नक्कीच तिथल्या जनतेला अतिशय वेदनादायी त्रासदायी आहे। हजारो लोक मृत्युमुखी पडतायत। लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हे गायब झालेलं आहे। एवढंच नव्हे तर मिसाईल जे डागले जात आहेत ते कुठे शाळेवर, कुठे हॉस्पिटलवर, जनसामान्यांमध्ये खऱ्या अर्थाने आक्रोश या युद्धांमुळे। आणि म्हणून आम्हाला युद्ध नाही, शांती पाहिजे। शांतीसाठी आज संपूर्ण विश्व हे भारत देशाकडे पाहत आहे, सन्माननीय मोदीजींकडे पाहत आहे। आणि अशा याच्यामध्ये निश्चित तौर पे हमें याद आते हैं हमारे देश के पूर्व लाडले प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी, जिनकी पंक्तियां हमें याद आती है। भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तम्हा नेक निचोड़े, बुझी हुई बीती बाती सुलझाए, आओ फिर से दिया जलाए। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। और आज हमारे सभी में हमारे साथ दिया जलाने के लिए उपस्थित हमारे राज्य के लाडले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे राज्य के राजस्व मंत्री सन्माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, मंच पर उपस्थित हमारे मित्र रामटेक विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक व राज्य मंत्री आशीष जी जायसवाल साहब, हमारे सहयोगी डॉक्टर राजू जी पोद्दार, मनोहर जी कुम्हारे, मंच पर उपस्थित सभी सम्माननीय विधायक, पूर्व विधायक, उपस्थित सभी पदाधिकारी, अधिकारी, और खास करके हमारे सब में यहाँ पे उपस्थित हमारे पिताश्री सावनेर विधानसभा क्षेत्र के विकास पुरुष सम्माननीय राज्य के पूर्व ग्राम विकास एवं कृषि मंत्री रंजीत बाबू देशमुख साहब, सभी को मैं यहाँ नमन करता हूँ। और खास करके नमन है यहाँ पे उपस्थित हजारों की तादाद में दिया जलाने आए, शांति का संदेश देने आए हमारे इस क्षेत्र के सभी जनता जनार्दन, आप सभी को जय श्री राम, जय जय श्री राम। आजच्या या दिवशी आपण सर्वांनी मिळून एक विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे। विश्व शांतीसाठी विश्व विक्रमी आरती त्या निमित्ताने सन्मान्य देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण हजारो लोकांनी इथे केलेली आहे। याच्या माध्यमातून आपला जो विश्व विक्रम आहे हा सावनेरचा तर नक्की, महाराष्ट्राचा तर नक्की, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये भारत देशाच्या नावाने हा विश्व विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नक्कीच नोंदविला जाईल अशी अपेक्षा त्या निमित्ताने आहे। आणि म्हणून अशा ऐतिहासिक अशा या क्षणाला, खऱ्या अर्थाने शांतीचा संदेश देणाऱ्या या क्षणाला आपण सगळ्यांनी इथे येऊन उपकृत केला आहे। आणि त्या निमित्ताने इथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं, धर्मावर चालण्याचं, सत्यावर चालण्याचं आणि विशेष करून आपल्या सर्वांना चांगल्या मार्गावर नेण्याचं, श्रीरामाच्या जन्मदिनी आजच्या रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी जो विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। नक्कीच युद्ध हे आपल्याला पाहिजे नाही, युद्ध पाहिजे नाही, शांती पाहिजे आहे। आणि शांतीच्या माध्यमातूनच प्रगती त्या निमित्ताने होऊ शकते। आणि या संपूर्ण विधानसभा क्षेत्राचं नवनिर्माण करण्याच्या संदर्भामध्ये पुष्कळशा गोष्टी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने आपण करतोय। पण युद्ध संदर्भात बोलत असताना सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, मी 4च गोष्टी सांगेल ज्या युद्धाच्या संदर्भामध्ये। आज आपण पाहतो की युद्धजन्य जर परिस्थिती झाली तर विविध देशांमध्ये एनर्जी सिक्युरिटी ही त्या निमित्ताने, आशिष जी सुनने दो यार, ये आशीष का सुनने,
युद्धजन्य परिस्थितीमध्ये आजही आपल्या देशाला सन्माननीय मोदीजींच्या डिप्लोमसीमुळे कुठंही कोणाचीही गोष्टीची चणचण त्यानिमित्ताने दिसत नाही. पण समजा असे युद्ध पुढच्या काळामध्ये झाले तर एनर्जी सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी इथे सर्व जनतेच्या वतीने मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आमच्या कळमेश्वरच्या लिंगा येथे 70,000 कोटी रुपयाचा कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्प आपण मंजूर केला, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नॅचरल गॅस असेल, LPG असेल, या सर्व गोष्टींनी स्वयंपूर्ण आपला हा भारत देश होऊ शकतो. मोदीजींच्या मनातलं आत्मनिर्भरता आपण एनर्जीमध्ये करू शकतो आणि त्याची सुरुवात आपल्या मतदारसंघातून होते आहे. 30,000 पेक्षा जास्ती मुला मुलींना रोजगाराच्या संध्या त्या निमित्ताने मिळत आहे. आपण पाहतो की युद्ध चालू झालं की फर्टिलायझरची म्हणजे खताची चणचण ही संपूर्ण देशांमध्ये होऊ शकते. पण ती परिस्थिती आपल्या देशामध्ये नाही झाली पाहिजे, म्हणून सन्माननीय मोदीजींनी खतामध्ये आत्मनिर्भरता करण्याचं स्वीकारलं. त्यासाठी देशामध्ये 6 प्रकल्प येत आहेत. त्याच्यापैकी एक प्रकल्प आपल्या सावनेरला 10,000 कोटी रुपयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MOU जिथं झाला आहे आणि गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या ह्या सावनेर तालुक्यामध्ये या संदर्भात जागेची देखील निवड झाली आहे आणि लवकरच खताचा कारखाना हा देखील सुरू होत आहे आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतं असतील, मुबलक प्रमाणामध्ये खतं असतील, हे नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, अगर हम पे कोई आंख दिखाता है तो आंख नोच के हाथ में देने की ताकत हमारे देश के सैन्य बलों में है. और इसलिए सम्माननीय देवेंद्र जी के कहने पर हमें पूरा यकीन है कि देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी ये डिफेंस, न्यूक्लियर और एरोस्पेस कॉरिडोर भी हमारे सावनेर में निश्चित तौर पे अनाउंस करेंगे और उसके लिए 6,000 हेक्टेयर में हमारे यहाँ MIDC आएगी और उसमें तो गोला बारूद और ड्रोन और ऐसे सभी जो नायाब आर्टिफिशियल इंटेलिजेंस के द्वारा उपयोग किए गए युद्ध में हमारी संरक्षण करने के लिए जो उपकरण है वो बनाने की हम कोशिश करेंगे. और इसीलिए मैं यही कहना चाहूँगा कि देवेंद्र जी, आपने कहा था विधानसभा चुनाव में, आप हमें आमदार चुन के दो, हम आपको विकास देंगे. और ये विकास आपने पिछले 1 साल में बहुत दिया है, इसलिए मैं आपका यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ. युद्ध नहीं, हमें बुद्ध चाहिए और इस महाराष्ट्र की सबसे महाकाय बुद्ध की मूर्ति हम बनाना चाहते हैं, जिसमें बुद्ध के तत्वज्ञान, करुणा, प्रेम, अहिंसा ये सिखाने का काम करेंगे. महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जो हमारी पहचान है उसको जनता में और जान लाने की कोशिश करेंगे लेज़र शो के द्वारा. उसके लिए CSR से भी हम आपसे विनंती किए हैं. अगर हमें वो CSR मिलता है तो इस देश की नहीं, आशिया की सबसे अनोखी बुद्ध प्रतिमा जिस पे लेज़र चलेगा, लाइट एंड शो चलेगा, वो करने की हमारी कोशिश है. और इसलिए युद्ध नहीं, बुद्ध हमें चाहिए, वो देने की भी हम आपसे गुजारिश करते हैं. इथे कालच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय देवाभाऊंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली आहे. त्यासाठी आमच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून आपलं अभिनंदन नक्कीच केलं आहे. पण आम्हाला विनंती आहे की शेतकरी युद्ध हा दुष्काळाशी लढतो, म्हणून आम्हाला कोच्चीचा प्रकल्प कित्येक वर्षापासून इथे पूर्ण झालाय. गावांसाठी तुम्ही निधी मंजूर करून दिलाय. ह्याच कोच्ची प्रकल्पातून कित्येक लोकांना, शेतकऱ्यांना पाण्याची सोय होणार आहे. पण ह्या कोच्ची प्रकल्पातून कन्हान डायव्हर्जनचा प्रोजेक्ट, ज्याच्या माध्यमातून कोलारचं धरण आमचं मोठं होणार आहे आणि जवळपास या जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमध्ये 18,000 हेक्टर जागा सिंचनाखाली येऊ शकते. असा कन्हान डायव्हर्जनचा प्रोजेक्ट 1,800 कोटी रुपयाचा, तो आपण आवर्जून मंजूर कराल अशी शेतकऱ्यांच्या वतीने आपल्यावर आम्हाला विश्वास त्यानिमित्ताने नक्की आहे. कर्जमाफीचं बोलत असताना मागच्या 4 कर्जमाफीमध्ये जिल्हा सहकारी बँक नागपूरची डुबली असल्यामुळे जवळपास 13,000 शेतकरी हे कर्जमाफीतून प्रत्येक वेळेस सुटून जातात.
त्यासाठी विशेष योजना ह्या कर्जमाफीत जर केली तर नव्याने पीक कर्ज त्यांना मिळेल आणि नव्याने त्यांची चांगली पतपुरवठ्याची सुरुवात आपण आवर्जून कराल अशीच विनंती आजच्या दिवशी करतो. जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पण आपण सर्वजण इथे आलात, सन्मान्य मुख्यमंत्रीजी इथे आलात, आपलं स्वागत करतो आणि ह्या सावनेर नवनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये आपला आशीर्वाद आमच्यावर सदैव राहील आणि ह्या सावनेर विधानसभा क्षेत्राचं कायापालट नक्कीच आम्ही करून दाखवू आणि आमच्या वडिलांचं सन्मान्य रणजितबाबू देशमुखांचं जे स्वप्न पूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या जीवाचं रान करू असाच विश्वास आजच्या दिवशी सर्व जनतेला देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि त्याचसोबत खरं तर आपल्या सगळ्यांचं हे अहोभाग्य आहे की आज आपल्या सगळ्यांसोबत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस इथे उपस्थित आहेत. एक असं नेतृत्व ज्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या प्रत्येक जणाचा विचार केला आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला आणि काळाची गरज लक्षात घेता विविध प्रकल्प हाती घेतले. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये क्षणाचाही विलंब न करता मी आमंत्रित करू इच्छिते सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांना. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, नमः पार्वती पते हर हर महादेव. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांना नतमस्तक होत आपल्या सर्वांना रामनवमीच्या पावन पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज विश्व शांती करता विश्व विक्रमी महाआरती या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय रणजितबाबू देशमुख, राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, हा अतिविशाल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्याची नोंद होणार आहे असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, या सावनेरचे तरुण, तडफदार, सुशिक्षित आणि धडाडीचे आमदार आशिष देशमुखजी, मंचावर उपस्थित राजू पोद्दारजी, संजनाताई मंगळे, पियुष बुर्डे, अविनाश माकोडे, सुधीर पारवे, राजू पारवे, मनोहर कुंभारे, देवीदास मदनकर, अशोक धोटे, रामराव मोवाळे, प्रकाशजी टेकाळे, धर्मराजजी देवके, महेशजी चकोले, मंदार मंगळे, सौ आयुश्रीताई देशमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर विशेष रूपाने या विश्वविक्रमामध्ये सहभागी होऊन केवळ विश्वविक्रमाचं नाही तर प्रभू श्रीरामांसमोर आरतीच्या माध्यमातून पुण्य प्राप्त करून घेण्याकरता उपस्थित असलेल्या
सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, मी आशिष बाबूंचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक व्यापक दृष्टिकोन, विश्वशांतीचा हा दृष्टिकोन ठेवून एक विश्वविक्रम करण्याचा नियोजन केलं आणि मला विश्वास आहे गिनीज बुकची टीम आता डेटाचं कंपायलेशन करते आणि थोड्याच वेळात हे अनाउन्स होईल की सर्वात मोठी आरती करण्याचा विश्वविक्रम कोणी केला तर तो सावनेरकरांनी केला, हे आपल्याला थोड्याच वेळात ऐकायला मिळणार आहे. आजचा दिवस हा रामनवमीचा दिवस आहे. प्रभू श्रीराम हे आपले आराध्य दैवत आहेत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः अशा पद्धतीनं ज्या श्रीरामांचं वर्णन केलं जातं, ज्या प्रभू श्रीरामांनी मर्यादा काय असते हे आपल्या समाजाला शिकवलं आणि ते युगपुरुष होते, याचं कारण समाजातल्या शेवटच्या व्यक्तीमध्ये त्यांनी विजिगीषू वृत्ती तयार केली, त्याचं तेज प्रज्वलित केलं आणि समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून रावण रूपी महाशक्तीचा निपात हा त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी केला. खरं म्हणजे आपण तर प्रभू श्रीरामांना ईश्वर मानतो, मग ते जर ईश्वर होते तर त्यांना लढण्याची आवश्यकता काय होती? त्यांनी तसाच एखादा शाप देऊन रावणाचा निपात का केला नाही? याचं कारण एक नवा युगधर्म त्यांना सुरू करायचा होता आणि त्या युगधर्मामध्ये प्रभू श्रीरामांनी हे दाखवून दिलं, असुरी शक्ती कितीही मोठी असली तरी देखील ज्यावेळी लहान लहान लोक देखील सत्याच्या बाजूने उभं राहतात त्यावेळी असुरी शक्ती संपते आणि त्या ठिकाणी सत्याचाच विजय होतो. आणि हा सत्याचा विजय रावणाचा निपात करून त्यांनी करून दाखवला. आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून या ठिकाणी ओळखतो. समाजातला प्रत्येक व्यक्ती कामाचा आहे. समाजामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. समाजामध्ये त्या ठिकाणी विषमता नाही तर समता आहे, हे दाखवून देण्याचं काम प्रभू श्रीरामांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दीन दलित गोर गरीब वनवासी आदिवासी सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन प्रभू श्रीरामांनी रामराज्य तयार केलं. आणि म्हणून महात्मा गांधींनी देखील संकल्पना मांडताना स्वतंत्र भारत कसा असला पाहिजे तर तो रामराज्याचं त्या ठिकाणी अवतरण झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलं. आणि म्हणूनच आज या रामनवमीच्या दिवशी ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये युद्ध चाललेलं आहे, जग हे युद्धाने होरपळत आहे, जगामध्ये अनेक लोक युद्धाने मरतायत, अशा वेळी विश्वशांती सांगण्याचा अधिकार हा केवळ भारताकडे आहे. कारण आम्ही वसुधैव कुटुंबकम सांगणारे लोक आहोत. संपूर्ण जग हे आमचं कुटुंब आहे हे मानणारे लोक आम्ही आहोत. सर्वेदपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत हे सांगणारे आम्ही लोक आहोत. आणि आशिष बाबू आज सावनेरमध्ये तेच काम तुम्ही या ठिकाणी केलं. विश्वशांती करता हा विश्वविक्रम तुम्ही करून दाखवला, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमामध्ये
2 अजून कार्यक्रम आपण केले. सावनेरच्या मुख्य रस्त्याचं सौंदर्यीकरण असेल किंवा आमच्या रघवी समाजाकरता मौनी बाबांच्या आश्रमाचं त्या ठिकाणी सौंदर्यीकरण, त्याचं निर्माण, या गोष्टी असतील, या आपण करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने केल्या. त्याकरता आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि यासोबत आपण सांगितलं की आपल्या सावनेर मतदारसंघामध्ये 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट येत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण एक असा आमदार निवडून दिलाय जो 24 तास आपल्या मतदारसंघाकरता पाठपुरावा करतो. आज हा फर्टिलायझर प्रकल्प येतोय, याचं कारण आशिष बाबूंनी केलेला पाठपुरावा आहे. सातत्याने माझ्या पाठीमागे लागून, नड्डाजींच्या पाठीमागे लागून हा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी खेचून आणला. आणि या 2 प्रकल्पामुळे जवळपास 40,000 लोकांना रोजगार मिळेल आणि आपला संपूर्ण सावनेरचा भाग हा सुजलाम सुफलाम होईल. आणि म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या विश्वविक्रमाचा भाग मी देखील आहे. बघा, माझा नंबर आहे 371. म्हणजे मी पण या विश्वविक्रमामध्ये सामील झालेलो आहे. आपल्या सगळ्यांना या विश्वविक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. कीर्तिमान बनाया, क्या कहेंगे? हमारे विधायक आशीष देशमुख जी, इन्होंने सावनेर में रामनवमी के शुभ अवसर पर एक नया विश्व रिकॉर्ड करने का मानस किया था, जिसमें एक समय हजारों लोग आरती करेंगे ऐसा तय किया था. आज 4,900 लोगों ने यह आरती की है. एक नया विश्व रिकॉर्ड बना है और गिनीज बुक ने इसको आज प्रमाणित किया है. मुझे बहुत खुशी है, मैं भी उसमें सम्मिलित हूँ.